अरे मोदी मादरचोद साल्या रंडीची औलाद. एवढे मुलं त्या जंतर मंतरवर आंदोलन करून आले तरी साल्या तुला शरम नाही आहे. देशाच्या बाहेर जात आहे भोसड्या चोदीच्या. आणि तुम्ही BJPचे साले सपोर्टर, मादरचोद कुत्र्याची औलाद. एवढे विद्यार्थी जखमी होऊन राहिले. आज 4-5 दिवसापासून उपाशी तपाशी तिथे तहानलेले बसले आहे. सालेवा शरम करा, डुबून मरा मादरचोदवा. तुम्हाला जर विद्यार्थ्यांची कदर नाही तर तुमच्या स्वतःच्या पोराची का कदर नाही? ज्या साल्याले पोरं नाही आहे, बायको नाही आहे, मादरचोदाले तो काय साला सपोर्ट करा भोसडा चोदीचा. बाहेर देशात जाऊन पूर्ण भारताचे पैसे खर्च करून राहिलं साला रंडीबाज. याच्याशिवाय याला दुसरं कोणतंच काम नाही आहे. नाही तर एखाद्यानं सांगून द्यावं, जर खरं एका बापाची औलाद असाल BJPवाल्यानं सांगून द्यावं का ह्यानं किती कामं आणले देशासाठी. का देशाचे पैसे फक्त खर्च करून राहिलं अय्याशीमध्ये. त्या स्मृती इराणीले बारीकशी होती, चांगली ढोबळी बनवून टाकली. आता ते दुसरी येऊन राहिली त्यासोबत. ते रंगना का पंगना म्हणते ते. साल्या सुधारणं आता, नाही तर भोसडीच्या पळता रस्ता सुधारणार नाही तुले मोदीच्या बच्च्या. समजला का? हे आमच्या मुलांचं भविष्य खराब करून राहिला तू. आमचे पैसे गेले, त्या बापाचे पैसे नाही गेले भोसड्या चोदीच्या. तू सुधरून जा. आणि त्या नेत्याले इच्छा CMले त्या भडव्याले सुधरो. आणि त्या पालकमंत्र्याले साला खोटारडा काय म्हणते ते भोकट तोंड्या. साल्यानं जमीन घेतली शेतकऱ्याची 2000 एकर. आणि आता त्या तिकडे त्यानं बॅन लावून दिलं जमीन खरेदी विक्रीसाठी. तुम्ही सालेवा झोपले आहे महाराष्ट्राचे लोक. मादरचोदवा सुधरा. यायले ज्या ठिकाणी भेटते त्या ठिकाणी झोडपा. विषय असा आहे भाऊसाहेब, सर्वांना विनंती आहे का ज्या ठिकाणी BJPचे नेते येते व्होट मागाले किंवा काही कराले, पकडान झोडपा मादरचोदायले. काही फरक नाही पडत. जेलमध्ये जाईन. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जे लोक फाशी घेऊन राहिले त्यानं आत्महत्या करून राहिले, विद्यार्थी असो की शेतकरी असो, त्याला पाया पडून विनंती आहे, पाया पडून नमस्कार आहे का हे 2-4 खोटारडे नेते आणि अधिकारी, चाहे मग तो चपराशी असो का कलेक्टर असो, भाऊसाहेब हो आत्महत्या करायच्या पहिले 4-5 लोकांना मारून मरा. तर तुमचं जीवन सार्थक होईल, तुमच्या पुराचं जीवन सार्थक होईल, तुमच्या नातेवाईकाचं जीवन सार्थक होईल. तुम्हाला एक हात जोडून विनंती करतो, आत्महत्या करायच्या अगोदर 2-4 मंत्र्याला मारा BJPच्या किंवा कोणता एक पक्षाचा असो साला तो मादरचोद कोणता पक्षाचा काही घेणदेण नाही आपल्याला. फक्त त्यानं करप्शन असेल तर त्याला मारून टाका. नाहीतरी तुम्हाला मरायचं आहे, नाहीतरी मरायचं आहे. करप्ट असेल तर नेत्याला मारा, अधिकाऱ्याला मारा, कुणालाही मारून टाका, 4-5 लोकांना मारून टाका. कमीत कमी तुमचं नाव तरी भविष्यात उज्ज्वल होईल. एवढं बोलून मी तुमची रजा घेतो.